शेकडो श्री सदस्यांच्या श्रमातून वणीच्या माळरानावर उभी राहणार हिरवीगार वनराई. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण. 500हून अधिक श्री सदस्यांनी अवघ्या 2 तासात लावली 200 रोपे. आज लावलेले एक रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट. या भावनेतून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील वणी येथील वन विभागाच्या जागेवर भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठक खोपोली समितीच्या माध्यमातून तब्बल 500हून अधिक श्री सदस्यांनी 200 रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. वन विभागाचे वनपरीक्षक अधिकारी नितीन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली. नितीन कांबळे यांच्या हस्ते रोपांचे विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले आणि त्यानंतर वृक्षारोपणाला प्रारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमाची तयारी 2 दिवस आधीपासूनच सुरू होती. 5 एकराहून अधिक क्षेत्रामध्ये शेकडो श्री सदस्यांनी तब्बल 2 फूट खोल खड्डे खोदले होते. त्यावेळी ही श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोणत्याही अपेक्षेशिवाय श्रमदान केले. आज सकाळी 8 वाजल्यापासून श्री सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपणाला सुरुवात केली. रोपांच्या उंचीनुसार योग्य अंतर ठेवून अभ्यासपूर्ण पद्धतीने लागवड करण्यात आली. त्यामुळे येत्या काही वर्षात या परिसरात एक मोठी हिरवीगार वनराई उभी राहणार असल्याचे सुंदर चित्र आजच्या उपक्रमातून पाहायला मिळाले. या श्रमदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक श्री सदस्य आपापल्या घरून गमेला, फावडे, टिकाव, पहार, कोयता यासारखी आवश्यक साधने घेऊन या सेवा कार्यात सहभागी झाला होता. कोणतेही घाई गडबड नाही, कोणताही गोंधळ नाही. प्रत्येक जण आपले काम प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने करताना दिसत होता. पाहता पाहता शेकडो हात एकत्र आले आणि 200 रोपांची लागवड अवघ्या 2 तासात पूर्ण झाली. या उपक्रमातून केवळ रोपे लावली गेली नाहीत, तर पर्यावरण संवर्धनासोबतच सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेशही समाजापर्यंत पोहोचला. आज वणीच्या मातीत लावलेली ही छोटी रोपे भविष्यात मोठी झाडे बनतील. त्यांच्या सावलीत पुढच्या पिढ्या विसावतील, पक्ष्यांना आसरा मिळेल आणि परिसर अधिक हिरवागार होईल. त्यामुळे आज श्री सदस्यांनी केलेले श्रमदान हे केवळ वृक्षारोपण नसून भावी पिढीसाठी निसर्गाची अमूल्य ठेव निर्माण करण्याचा संकल्प ठरला आहे. शेकडो हातांनी मातीत रुजवलेली ही 200 रोपे उद्या वणीच्या भूमीवर हिरवाई नवी कहाणी लिहिणार आहेत. प्रथमतः नाना धर्माधिकारी फाउंडेशनचे आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम राबवला. या ठिकाणी मौजे वणी गावात आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय श्री उपवन संरक्षक अलिबाग वावरे साहेब यांच्या मदतीने या ठिकाणी वनपरिक्षेत्र खालापूर या ठिकाणी मौजे वणी गावामध्ये सर्वे नंबर 194 मध्ये 1 हेक्टर जागे 240 झाडं लावण्यात आली. या प्रतिष्ठानच्या वतीने समाजासाठी आणि इतर सर्व क्षेत्रातील लोकांसाठी हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा जो संकल्पना आहे, ही जी संकल्पना ही सर्वत्र राबवली गेली पाहिजे. कारण की वृक्ष राहिले तर आपण राहू, ह्या गोष्टीतून आपण सर्वांनी याचा बोध घेतला पाहिजे. कारण की प्रत्येक झाड हे आपल्या भावाप्रमाणे आहे. जमीन ही आपली आई आहे. त्या ठिकाणी तिचं जर आपण जास्त संगोपन केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच भेटणार. पण कसं आहे, फळाची अपेक्षा न करता प्रत्येक माणसांनी आणि प्रत्येक उदयास येणाऱ्या सगळ्या जीवसृष्टींनी याचा बोध घेतला पाहिजे की ही अक्षय संपत्ती आहे, ही कधी संपू शकते. तिचा आपण पुरेपूर फायदा पण घेतला पाहिजे आणि संगोपन पण केलं पाहिजे.